हॅपी अॅनिव्हर्सरी. Okay, the most awaiting trip begins very late. Very late. 10 वाजले. आलो बेटा आलो. हो हा पापा कुठंच जात नाही बघा. पापा येत आहे. पापामध्ये किती जीव आहे आमच्या पापाचा. ओके आमचा प्लॅन होता 8ला निघायचा ना, आता वाजले 10. बट ठीक आहे. तुम्हाला माहिती का चांगली गोष्ट काय की सगळं होऊन गेलंय. म्हणजे स्नोईचं खाणं पिणं डुडू पॉटी सुसू सगळंच. आणि आमच्या बऱ्यापैकी नाश्ता गेला. तर आता मस्त नॉनस्टॉप जाऊन आपण निघतोय महाबळेश्वरला. तर भेटूया रस्त्यात. ठीक आहे आता निघूया. ओके मी पिऊला म्हटलं की रूम अस्तव्यस्त होण्याच्या आधी, कारण की स्नोई आमच्यासोबत, त्याच्या आधी एक रूम टूर देऊन देऊ क्विक. चलो स्टार्ट. टेडिंग टेडिंग टिंग टेडिंग टिडिंग. बोलणार का मीच बोलू? हा इकडे आधीच बाथरूम आहे. ठीक आहे हे काही एवढं खास दाखवण्यासारखं नाही आहे. बट हिअर इट इज. रूम खूप छान आहे आणि त्यांनी हीटर पण दिलं. ॲक्च्युली तिथं खाली दिसत असेल पण इकडे बऱ्यापैकी थंडी असेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आमची स्नोई बाल्कनी 2 जणांना बसायला आणि समोर. ओ माय गॉड इज अमेझिंग. तिकडं लॉन पण आहे पिऊ बघ त्या साईडला. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. सो दिस इज अवर स्टे फॉर नेक्स्ट 2 days. व्हेरी नाईस. प्राऊड ऑफ माय सेल्फ. चला आता फोटो का करूया कारण की भयंकर भूक लागली. आणि भेटतो थोड्या वेळानंतर. Okay, so before going ahead in the video, I have something to tell you. तर हे आहे लव लॅबचं डिस्पोजेबल चेंजिंग मॅट्स जे 5 लेअरने बनलेलं आहे. इट्स अल्ट्रा सॉफ्ट अँड जेंटल ऑन बेबी स्किन. हायली ॲब्झॉर्बंट आहे ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं लिकेज वगैरे होत नाही. कुठल्याही प्रकारची याच्याने बाळाला एलर्जी वगैरे होत नाही. आणि याची जी बॅक शीट आहे ती वॉटरप्रूफ आहे. तर ह्या टाईपची शीट असते. अशा 10 शीट्स आहेत एका याच्यात 60 बाय 60 सेंटीमीटरच्या. आतल्या साईडला हे सॉफ्ट मटेरियल आहे आणि बॅक साईडला वॉटरप्रूफ शीट आहे. तर हे 5 लेअर डिझाईनने बनलेलं आहे. याच्यात 5 लेअर्स आहेत एका याच्यातच. ही जी चेंजिंग मॅट आहे ती बनलेली आहे सॉफ्ट स्पोंजी मटेरियलने, जी खूप फास्ट ऍब्झॉर्ब करते आणि तुमच्या बेबीला ड्राय आणि कम्फर्टेबल ठेवते. अँटीबॅक्टेरियल मटेरियलने बनलेली आहे सो दॅट तुमच्या बेबीला हे जर्म्स आणि बॅक्टेरियाने प्रोटेक्ट करतं. वॉटरप्रूफ बॅकशीट आहे तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा दाग धब्बा किंवा स्टेन आपल्या बेडशीटवरती पडत नाही. हे मॅट तुम्ही डेली यूज मध्ये वापरू शकता. जसं की बाळाच्या मसाजच्या वेळेस, ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा जेव्हा बाळ तुम्हाला त्याला डायपर फ्री टाइम द्यायचा असेल तर तुम्ही झोपत असताना खाली ही मॅट टाकून म्हणजे त्याला डायपर फ्री टाइम देऊ शकतात. तसं मल्टीपर्पज हे मॅट्स आहेत. सो इट्स व्हेरी युजफुल. आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये जेव्हा कुठेही बाहेर जातो किंवा घरी असतो, जेव्हा स्नोईला डायपर फ्री टाइम द्यायचा असतो तेव्हा आम्ही हे डिस्पोजेबल चेंजिंग मॅट्स नक्की वापरतो. अलॉंग विथ दिस लव लॅबचं विंटर कलेक्शन आलेलं आहे स्वेटशर्ट मध्ये. हे तुम्ही बघितलं असेल स्नोई भरपूरदा घालत असते आणि तुम्ही विचारतात की तुम्ही स्नोईचे कपडे कुठून घेतात, तर हे पण तुम्ही चेकआउट करू शकतात. दोघं प्रोडक्टचे लिंक जे आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये भेटून जातील. तर आता पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू सो मच. ओके सो दुपारनंतर झोपून गेलो आम्ही कारण की इतकं दमून गेलो होतो ट्रॅव्हलिंग हे ते. आणि जेवण खूप भरपूर झालं आपलं. रात्री बाहेर पडलोय फ्रेश होऊन एकदम. आणि बघा रात्रीचं सीन बघा, झाडाला सगळं असं लाइटिंग लावून ठेवलं. फुल कलरफुल आहे. स्विमिंग पूल त्यांनी कव्हर करून घेतलंय रात्रीचं. इथं असं फुल सेटिंग आहे बाहेर जेवणाची. आणि स्नो आहे आणि मम्मा इकडे आहे. मम्मा त्यांचा कॉल आला होता रिसेप्शनवरनं की दे हॅव सम इव्हेंट्स स्टार्टिंग फ्रॉम 7:15. हाऊजी आहे, नंतर केराओके नाईट आहे आणि कॅरिओके आणि देन डीजे नाईट आहे. वरती कसं मस्त दिसतं ना इकडं असं काहीतरी. वा 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 सुंदर आहे आणि थंड वाटतं एकदम. पण खूप जास्त पण थंड नाही, म्हणजे डिसेंट थंड. आम्हाला वाटलं होतं भयंकर थंडी असेल, डिसेंट. खूप प्रॉपर्टी अमेझिंग आहे, पण एक नंबर प्रॉपर्टी आहे. अगेन नॉट स्पॉन्सर्ड. आम्ही एक्सप्लोरच केलं नाही कारण की आज पूर्ण दमून गेलो होतो. आज आता रात्री आणि उद्या आपण परत थोडा एक्सप्लोर करूया. पण आमची डोर आज एक्सप्लोर बघा. स्नो तुझे शूज दाखव ना, मॅचिंग शूज. नॉट इंटरेस्टेड. परत लावून दे, जा खाली पडलं ना परत लावून दे बेटा. हो या घे म्हणा, घे परत घे. यांच्याकडे असं इंडोर छोटा प्ले ग्रुप काय म्हणणार प्ले एरिया आहे. आणि आमची स्नोई ऑटो चालवते. ऑटो वाव स्नोई. स्नो पिप पिप कर बेटा.
स्नोची मजा आता. दिस इज नाईस. आणि बाहेर सगळे इंडोर गेम्स आहेत. सो हिअर वी आर डिनर साठी जरा बाहेर आलोय. आणि असं ते नंतर सांगतो जरा घरी गेल्यावरती कसं आलं आम्ही, किंवा दाखवतो ना आपण परत जाताना दाखवतो त्यांना कसं आलं. ओके. सो हे एक आपल्या सबस्क्रायबरने रिकमेंड केलेलं होतं आणि इथं व्हेज नॉनव्हेज दोघं असतं. लेट्स गो. ओके, आमचं जेवण येऊन गेलं. मी एकदम सेफर ऑप्शन मागवलं आहे, विच इज शेवभाजी आणि याचा आहे मटन सुका. चिकन हा सॉरी मटन खात नाही पिऊ. ओके लेट्स फ्राय. डिनर डन आहे. आणि काय हे याला काय म्हणतात, स्ट्रॉबेरी क्रीम. आणि हे बघा कार्यक्रम बघा, हे बघा सगळं हाताला लावून घेतलंय. हुशार. स्नोई तुलाच खायचं बेटा. बाय द वे शेवभाजी वॉज नाईस आणि हिचं पण छान होतं. सो डिनर वाईज वी वेर गुड. अरे 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 मी घेतो तिला, जाऊ दे चल तू खा. ओके वी आर बॅक इन कार. आता जी स्टार्टिंगला स्टोरी सांगत होतो की आम्ही कशी आलोय ते आता इथून पुढे कंटिन्यू होईल. आता जाताना तुम्ही आमचा रस्ता बघा. स्नो हनुमान चालीसा पाठ आहे ना. चलो फिर जय बजरंग बली. हा रोड आहे आमचा रिसॉर्ट साठी. हा रोड नकोच नाही, काहीच नाही. इकडे बघा याच्यात रिसॉर्ट यायचं आधी इकडे शमशान घाट आहे. रात्रीचे खूप लेट आम्ही फिरतो इकडे तिकडे. आलं रिसॉर्ट आलं. सो वी आर बॅक एट अवर रिसॉर्ट. कशी होती मामा राईड? आज जाताना जास्त वाटली कारण की तो आम्ही अजून एक रस्ता चुकून गेलो ना जाताना फुल अंधारात. पण आता येताना काही नाही. बघा इकडे तर एकदम प्रसन्नच आहे. फुल ऑन मस्त हॅपनिंग. एकदम लाईटच लाईट आहे. प्रकाशच प्रकाश आहे सगळीकडे. वा अत्र तत्र सर्वत्र. ॲक्च्युली जाळीमुळे थोडं नाही क्लिअर व्ह्यू येत नाही आहे, पण डोळ्यांनी खूप सुंदर दिसतंय. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. मी मे बी तिकडं लॉनमध्ये जाऊन थोडं काढून टाकतो. पण बघा शेवटी कसं आहे आपल्याला जरा इंडियननेस जपावा लागतो. जागा पण नाही आहे बाय द वे. कपडे कुठे टाकणार, पण तिथे खुर्ची वगैरे सुकणार नाही आणि स्नोचेच कपडे आहेत. तर ठीक आहे. आता मला वाटतं ग्रिलचा काहीतरी उपयोग होईल चांगला. तर तिकडनं गेल्यावरती दाखवतो. आम्ही जर ब्रेकफास्टला जाऊ ना तेव्हा तिकडनं व्ह्यू दाखवू. इथं जरा जाडीमुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. पण तुम्हाला बघा थोडं शांतपणे आहे का. ची 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 आवाज येतोय. हा आता बघा येतोय का नाही आवाज? येतोय. ठीक आहे. आता आम्ही रेडी होऊ ब्रेकफास्टला जाऊ. आणि आजचा आपला कार्यक्रम असा आहे मस्तपैकी की आज आम्ही जाणार थोडं बाहेर फिरायला. काल इकडे केला आम्ही चिल मारला बऱ्यापैकी. आणि हा एक शेवटची अपडेट, रात्री भयंकर थंडी होती. डिनरपर्यंत काही थंडी नव्हती. सॉरी आम्ही जेव्हा बाहेर गेलो रात्री डिनरला तेव्हापासून तर फुल रात्र जाणवली की भयंकर थंडी होती. आता परत थोडं नॉर्मलच होतं. झालं परत आता झालं नॉर्मल. 8 वाजता थंडी आहे. म्हणजे मी बोललो ना थंडी नाही आहे थंडी आहे. तर आज कुठं सवारी? आज आम्ही चाललो आहे मॅपरला. म्हणजे आता निघालो आता ब्रेकफास्ट वगैरे करून मस्त. आणि इकडनं बघा व्ह्यू असा सुंदर व्ह्यू आहे. मागे पण व्ह्यू, पुढे पण व्ह्यू. वा वा वा. बॅकग्राऊंडला पण व्ह्यू. नो टेल मी यू आर इन महाबळेश्वर विदाउट टेलिंग यू आर इन महाबळेश्वर. हे बघा आमची स्ट्रॉबेरी आम्ही सोबत घेऊन फिरतोय. स्ट्रॉबेरी फुल मॅचिंग शूज सोबत. चला आता निघूया. स्टा बेबी. मैं कहता आँखों की देखी, तो कहता कागज की लेखी, तेरा मेरा मनवा एक कैसे हो रे. तुम दनाना 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 तुम दनाना. मैं कहता आँखों की देखी, तू कहता कागज की लेखी, तेरा मेरा मनवा एक कैसे हो. ओके तर आम्ही मॅप्रोचं फेमस हे स्ट्रॉबेरी क्रीम अँड क्लासिक सँडविच हे दोनच फेमस आहे सगळ्यात जास्त. आणि पिऊने फर्स्ट टाइम ट्राय केला आणि पिऊची रिॲक्शन छान आहे. पण असं बनवता येऊ शकतं आपण कुठेही. हा म्हणजे खूप असं काही एकदम आउट ऑफ द बॉक्स नाही आहे. बट आय थिंक प्राइस वाईज इट्स रिअली हायर साईड. हा म्हणजे तेच हाईप्ड आहे. ठीक आहे आता ट्राय करूया. सॉरी प्रेरणा 1 फेब्रुवारी पासून पक्का डाएट पक्का ना. हां ठीक आहे ठीक.
किती रिलॅक्स्ड दिसतोय तू. म्हणजे तुम्हाला चेहरा समजत असेल तर ठीक आहे, पण असं शब्दात नाही सांगू शकत की कसं वाटतं. बट खूप रिलॅक्सिंग होतं, खूप रिलॅक्सिंग असं वाटतं. वा, असं वाटतं ना आता की खूप मेहनत करायची झालं, खूप पैसा कमवायचा आणि असं स्वतःवरती स्पेंड करायचं. असं व्हॅल्यू फॉर मनी वाटतं. म्हणजे होतं कॉस्टली होतं पण इट वॉज वर्थ इट. एक पेनी वर्थ इट होतं. अशा वेळेस टाइम लवकर जातं आणि इतका फास्ट टाइम गेला ना, इतका फास्ट. माझं एक्झॅक्ट 5ला चालू झालं, मी डोळे बंद केले आणि लगेच असं वाटलं 6 वाजून गेले लगेच. हो. त्याच्यानंतर ते सोना आणि मग ते स्टीम बाथ, मजा आ गया एकदम फुल. म्हणजे असं आता जर मला कोणी सांगायला झोपून ना, मस्त 2-3 तास ती लंबी झोप मारू शकतो. झोपून जा. इट वॉज रिली नाईस. ते बरं स्नोईला खूप मजा येते, तर ते बघून मला जास्त मजा येते. आणि आय थिंक दिस वॉज दी हायलाईट. म्हणजे असं मजा आ गया. आता नेक्स्ट आय थिंक आता आम्ही असं टाइम स्पेंड करणार आहे आरामात. आणि उद्या आमचा चेकआउट आहे. सो बस एवढंच होतं सांगायचं. बाकी काय भेटूयात थोडी देर बाद. जरा शांत तिथं जरा खटम खुटुम चालू आहे, आवाज येत नसेल मी. बची बाय बाय कर स्नोई. जा आउट. मीट मी एनिवेअर, ईट मी एट बगीचा. तर आज काय झाला, चुकून आम्ही मॅप्रोचं ते स्ट्रॉबेरी क्रीमची स्टोरी टाकून दिली इंस्टाग्रामला आणि इतके डीएम आले की हे ओव्हर रेटेड आहे, हे हाईप्ड आहे, तुम्ही बगीचाचं ट्राय करा. सो हिअर वी आर. शोधून काढलं बगीचा आणि फायनली इकडे आलोय आणि पिऊ आता ट्राय करून सांगणार आहे की ही जंग कोण जिंकलंय, मॅप्रो की बगीचा. क्रीम छान आहे ना, वर्थ इट. हा का, चलो थँक्यू गाईज ज्यांनी पण आम्हाला इंस्टाग्रामला असं डीएम करून म्हणजे मला इतके डीएम आले की आम्हाला फायनली यावंच लागलं. आणि ही आहे बगीचाची स्ट्रॉबेरी क्रीम. बहुत बेटर, फ्रेश आहे खूप, खरंच खूप छान आहे. चलो बाई. आणि आमचा एंगेजमेंट म्हणतो, आमच्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला फक्त 1.5 तास बाकी. आम्ही मार्केटमध्ये फिरतो, पण बरं झालं याच्या निमित्ताने आमचं ॲटलिस्ट ओल्ड मार्केट पूर्ण फिरून झालं आम्ही आणि बऱ्यापैकी शॉपिंग पण केली. चला आता घरी जाऊ, आता इच्छा चालू नाही. रूमला पोहोचल्यावर बोलूया. बाय. हॅपी अॅनिव्हर्सरी. स्नो बालून काय बेटा, वाव. तिला बलून खूप आवडतात आमच्या स्नोला. बलून वाव. स्नोची मजा पण गेली. वाव स्नोई आउट. सो हॅपी 4th वेडिंग अॅनिव्हर्सरी. 4 साल बेमिसाल अशी साथ दिल्याबद्दल. 4 years डाऊन, लाईफ टाइम टू गो. काही चूकभूल झाली असेल तर काही नाही, सहन करा, असंच राहणार आहे. बट थँक्स फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. 4 वर्षात आय थिंक सगळ्यात प्रिशियस आणि सुंदर असं भगवंताने दिलेलं गिफ्ट आहे आमच्याकडे. आणि त्याच्यासोबत आम्ही आमचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय. आता स्नोची मज्जा. कसं वाटतंय मम्मा? खुश होऊन गेले. स्नोई कसे वाटतंय बेटा? बलून. अच्छा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू टू. अच्छा, माझी पण आहे. फक्त माझीच नाही, तुझी पण आहे. मी काय म्हणते, दार लावून घेतो का? पहिले भीती वाटत मला. बनवून काय झालं ग? काय म्हणायचंय तुला एवढं 4 वर्ष माझ्यासोबत स्पेंड केल्यावर? बेस्ट 4 years ऑफ माय लाईफ. नो बाबा किती फेकू आहे. सिरियसली म्हणजे आय थिंक या 4 वर्षात मी जेवढं अचीव्ह केलंय ना, तेवढं मी त्याच्या आधीच वर्षात नव्हतं केलं. म्हणजे सगळंच या 4 वर्षात झालं. घर, गाडी असेल, दॅट वॉज युअर हार्डवर्क. हा, पण हार्डवर्क पेक्षा मला असं वाटतं ना, म्हणजे मला ते म्हणजे प्रॉपर्टी म्हणतो ना आपण, असं पैसा, घर, गाडी बघला, त्याच्यापेक्षा पण मला असं वाटतं पीस ऑफ माइंड जो खूप गरजेचा आहे. मनाचं समाधान, शांती
आणि असं सुखी परिवार जे मी नेहमी इमॅजिन करायचो. मी पिऊला मागेच काही दिवसांपूर्वी बोललेलो, आता जे आपलं राहतं घर आहे ते 3rd फ्लोअरला आहे. ते जेव्हा मी घेत होतो ना, आणि लग्नाच्या आधीची पण गोष्ट आहे, लग्नानंतर पण, तर म्हटलं असं मी इमॅजिन करत होतो की हे या घराचा असा फायदा आहे 3rd फ्लोअर ना, समोरच आपल्याला गार्डन दिसतं किंवा बाबा जेव्हा आपण माझे पोरं बाळ होतील मी असं इकडनं हाक मारेल आणि लगेच ते वरती येतील. आणि आता तो दिवस आहे. आय डोंट नो कसं त्याला एक्सप्लेन करू, बट आय जस्ट फील हॅपी की बाबा जसं मी लाईफ इमॅजिन केली होती तशी मी जगतोय. आणि त्यासाठी मी मेहनत पण केली आहे. म्हणजे ते पिऊला शोधणं असेल, पिऊसाठी थांबणं असेल, स्ट्रगल करणं असेल, स्नोईसाठी असेल, सगळं हा म्हणजे मी इतकी मेहनत घेणं किंवा हे जे काय असेल. सो आय थिंक मेहनतीने ते सगळं झालं असं नाही की बाई लक बाय चान्स होऊन गेलं. सो येस, बट आय एम हॅपी की जे काही हार्डवर्क केलं ते वर्थ इट आहे. आणि आय थिंक आय एम लकी की मला अशी पार्टनर भेटली जी खरंच माझ्या मनासारखी. म्हणून मी नेहमी डायलॉग मारत राहतो की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जोडीदार मनासारखा पाहिजे. आणि मला तो मनासारखा भेटलाय. आमचे थिंकिंग ऍक्च्युली खूप सिंक मध्ये. मला असं आठवत नाही की 4 वर्षात आमचं भांडण झालं असेल. आपण ना असं घेऊया, म्हणजे दोघं पण येऊ इकडं मिरर मध्ये. तर मी म्हणतो की मला असं आठवत नाही की 4 वर्षात आमचं असं काही भांडण झालं असेल. कधीच नाही. म्हणजे भांडण काहीच नाही. आमचे फक्त मतभेद होतात, ते पण एखाद्या गोष्टीला घेऊन, आणि ते आम्ही सॉर्ट आउट करून घेतो. आमचे फ्युचर गोल्स ऍक्च्युली खूप लाईक माइंडेड आहेत आम्ही. आणि आमच्या ह्याच्यात आहे ना, माझं तुझं असं काहीच नाही आहे. सो आय थिंक दॅट इज वन थिंग. जे काही कपल आहेत, होणार असतील आहेत, तर त्यांना आम्ही सांगू शकतो की हे आमचं मे बी हॅपी रिलेशनशिपचं एक सिक्रेट आहे, इन्ग्रेडियंट. आणि हे आम्ही कधीच कुठलीच गोष्ट नेक्स्ट डे साठी ड्रॅग करत नाही. जे असेल ते त्याच दिवसाला मिटवतो. आणि इगो कधी आमच्या दोघांच्या मध्ये येऊ देत नाही आम्ही. म्हणजे चुकी कोणाची असेल तो असं आमचं हे नाही की मग मी बोलून देतो, कारण की मला ती पर्सन जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर दॅन माय इगो. तर आय थिंक हे सगळं हॅपी रिलेशनशिपचे आमचे सगळे सिक्रेट्स आज तुमच्यासोबत शेअर करतोय. बट येस, लाईफ इज रिअली ब्युटिफुल. ज्यांचं लग्न नाही झालंय त्यांनी करून बघा. म्हणजे करून बघा म्हणजे करा, इट्स गुड. नाही तसं नाही, पण पार्टनर व्यवस्थित शोधा बाबा, घाई नका. आणि हे आमचं असं आमचं काय म्हणतात, हे 4 वर्षाचं जे आमचं हॅपी रिलेशनशिपचं जे आम्ही डिपॉझिट केलं होतं ना, सुख म्हणजे सगळं त्या रिलेशनशिप मध्ये जे आम्ही इन्व्हेस्ट केलं होतं त्याचं हे आम्हाला असं रिटर्न भेटलं बघा. किती छान आणि सुंदर. हार्ट बनवले त्याने 2 बदक आहेत, ते हे बुकेत, हे बुकेत ते बुकेत मध्ये हार्ट आहेत आणि बोलू भाई इतना हो सकता था इथे वीरान जंगल में, दुसरं काही होऊ शकत नव्हतं इथं. चलो भाई चलो, सगळे आवरा आता. चला सगळे लोक विश करून जा, ठीक आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि आपण भेटूया आता उद्या. बाय. ओके, 12 वाजून गेलेत. स्नोई पण झोपून गेली आहे आणि फक्त केकसाठी थांबलो होतो आम्ही. डेकोरेशन तर होऊन गेलं सगळं. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू बोथ ऑफ अस. बट केक तुम्हीच कापा. ओके, 3, 2, 1 स्टार्ट. काय गाणं म्हणणार? प्रियंका प्रकाश की जय हो. शन्स अँड सेलिब्रेशन्स. असेच वर्षानुवर्ष आयुष्यभर साथ तुझी लाभू दे. अच्छा मला हैप्पी एनिवर्सरी. नाइस. अपने बस में जितना है तेवढं सगळं करू. तसं छोटंसं हे सेलिब्रेशन होतं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. 4 वर्ष होऊन गेले प्रियंका प्रकाशला ऑफिशियली प्रियंका प्रकाश होऊन. आमचं ते पूर्ण लाईफ तुम्ही बघतातच आहे, पण मला तुमच्याकडनं ऐकायचं ॲक्च्युली. तुम्हाला प्रियंका प्रकाशबद्दल कधी कळलं आणि तुम्ही एकदम कधी असं इमोशनली आमच्याशी कनेक्टेड झाले बेसिकली दॅट मोमेंट. आता 4 वर्षापासून आम्ही ते करतोच आहे, पण तो असा कुठला व्हिडिओ किंवा अशी कुठली मोमेंट होती जेव्हा तुम्हाला वाटलं की यार नाही हे काहीतरी वेगळे, तर ती मोमेंट आमच्यासोबत शेअर करा. अँड वी लव टू हिअर ऑल दोज मोमेंट्स. तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि येस, आमची ॲनिव्हर्सरी आहे, तर ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून सबस्क्राईब कर दो यार प्लीज. भरपूर लोक बघतात, 70% लोक सबस्क्राईब करत नाही. तर आज ठोक एकदम दिल खोल के ते लाल बटन ना दाबून द्या त्याला. असं समजा ते स्ट्रॉबेरी क्रीम आहे, खा जा, चबा जा. सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. आता मी झोपू कारण की आज खूप वाट लागली. आपण व्हिडिओ उद्या सकाळी, बट विश करून जा आणि सबस्क्राईब करून जा. थँक्यू सो मच. लव यू. गुड नाईट. उद्या सकाळी भेटू, ठीक आहे. हा ब्लॉग थोडा लंबा असणार आहे, पण सेल हो थोडा, ठीक आहे. 1 गोमध्ये सगळं संपू आपण. भेटूया आपण उद्या सकाळी. गुड नाईट. अच्छा बाय द आमचं चेकआउट होऊन गेला आहे. जस्ट FYI.
नाही स्नोई, थंड येते. ओके, सो फायनली वी आर बॅक होम. ऍक्च्युली मागे मी शूट करायचं राहून गेलं मागे जाताना. तर या आपण असं 15 किलो, किती 15 किलो स्ट्रॉबेरी आणली एकदम फ्रेश. त्यात आपण सगळे फ्रेंड्स वगैरे मध्ये करू डिस्ट्रीब्यूट. 15 किलो स्ट्रॉबेरीचा स्टॉक येऊन गेला. याच्यापैकी बऱ्यापैकी आम्ही स्वतःसाठी पण ठेवणार आहेत. म्हणजे बघा, जाताना पूर्ण गाडी खाली होती, येताना हळूहळू सगळं भरून गेलंय. बट या वी हॅड अ फन. एकदम मस्त वीकेंड, मस्त अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं. आणि स्नोईने दिलंय सगळा पंचायत करून. सो मामा, लास्ट few words. It was fun, it was nice, it was relaxing. Now onwards everything will be मस्त. याचा पुढे सगळं आता आनंदकडे सगळीकडे तोहीकडे सर्वीकडे एकदम मस्त मस्तच होईल. आणि मस्त नोटवर आपण हा व्लॉग संपू, कारण की आता एनर्जीने मी जाऊन झोपणार आहे डाराडूर. ठीक आहे, आता शिफ्टिंग पण करायची सगळं सामान. वन्स अगेन प्लीज ॲनिव्हर्सरी गिफ्ट तुम्हाला माहिती आहे, सबस्क्राईब करा. लाल बटन दिसत असेल त्याला ठोका, सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले पटकन असं 200K कोणता काय नो होणार नाही ते, बट सबस्क्राईब करा आणि विश करून जा. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. आणि प्रियंका प्रकाश सोबतचा किंवा तुम्हाला आवडता मोमेंट जो असेल तो शेअर करा. थँक्यू सो मच, गुड बाय. हे बघा, जर तुम्ही महाबळेश्वरला मेप्रो गार्डनला आले तर इथं फोटो काढणं इज मॅन्डेटरी. कारण काय, शास्त्र असतं, ते करावं लागतं. हे केल्याशिवाय इनकम्प्लीट आहे. आणि ते बघा आमची स्ट्रॉबेरीमध्ये स्ट्रॉबेरी. करते